मराठीचा एक गोड आवाज. त्याच्यानंतरची मॅच एका बाजूला शिवाजीनगर दुसऱ्या बाजूला कणगर. आपण पाहू शकतो कणगर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॅटर पाठवायचे शिवाजीनगर. थोडस लवकर क्षेत्ररक्षण लावायचं कणगर संघ, कारण का 15 मिनिटाचा अवधी इथे सेट केला जाईल. आपल्याला 3 षटकांसाठी 15 मिनिटं दिली जातील आणि त्या अवधीमध्ये आपण मात्र 3 षटक कव्हर करायचे. चला शिवाजीनगर पुन्हा एकदा आपले बॅटर पाठवायचे आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपला एक एक खेळाडू आमच्यापर्यंत मॅच चालू होण्याच्या अगोदर पाठवायचे. चला शिवाजीनगर आपला देखील एक खेळाडू आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांची लढत असेल. नक्कीच सकाळच्या 17 पासून पाहिलं दोन्ही ऑफिशियल पंच असतील, डीबीएन लाईव्हची टीम असेल आणि स्कोरर बंधू असतील, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. एक देखणं आयोजन आपण पाहतोय मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. गेल्या वर्षी देखील चांगलं आयोजन, यावर्षी देखील खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी असेल. सलामीची जोडी मैदानात एका बाजूला सुशांत दुसऱ्या बाजूला साहिल सलामीचे बॅटर. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सिद्धेश. त्याला मागच्या मॅचचा सामनावीर सुशांत आपण देखील माफ करा राहुल आपण यायचे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आपला सन्मान स्वीकारायचा. चला मॅचला सुरुवात होते, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश डावखोऱ्या तथा गोलंदाज पहिला चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतील. एक धाव अवांतर मिळते आणि संघाचं या ठिकाणी खातं ओपन केलं जाते. संघाचा श्रीगणेश होतोय. अगदी आपण जर पाहिलं तर सिद्धेश हा देखील खूप वेळा आपण पाहिले या मैदानावरती असो किंवा कोपरीच्या मैदानावरती चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले, परंतु या ग्राउंडवरती थोडासा कस लागणार आहे, कारण का थोडीशी खेळपट्टी पाहिली तर मातीची विकेट आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर कुठेतरी सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं असा चेंडू हाताळताना पाहतोय. एक धाव मिळते आणि साहिल स्वतःचं खातं या ठिकाणी ओपन करतोय. धावसंख्या झाली 2. तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट, ज्या खेळाने आपल्याला मैदानात यायला भाग पडलं आणि तेच देखणं आयोजन आपल्याला तुम्हाला सर्वांसाठी मिळालं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहतोय. सिद्धेश कुठेतरी कमबॅक करतोय. कमबॅक या शब्दाला का महत्व असतं हे मात्र दाखवून देतोय. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईट डिलिव्हर झाला, त्याच्यानंतर कुठेतरी चांगला चेंडू, त्याच्यानंतर आता मात्र निर्धाव येतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि धावसंख्या फक्त 2. चांगली गोलंदाजी. नाणेफेकीचा कौल जिंकला, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पुन्हा एकदा थोडासा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आउटस्विंग होतोय आणि कुठेतरी विकेट चांगली आहे. त्याचा फायदा मात्र कशा पद्धतीने घ्यायचा हे मात्र सिद्धेशला माहित आहे. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. कोणाच्या एकदा लोअर फुटा चेंडू, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला धाडलंय. 2 धावा घेण्याचा मानस असेल आणि नक्कीच खराब फेकी तर चांगली होती, गॅदर खराब म्हणावले, परंतु बॅकअप करतोय. 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल फक्त 4. पहिल्या मॅच मध्ये 21 धावा बनल्या, त्याच्यानंतर 30 धावा बनल्या. तिसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 25 धावा बनल्या होत्या. म्हणजे कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा फलंदाज जे आहेत त्यांना करावी लागते. पुन्हा एकदा लोअर फुटा चेंडू, त्याच दिशेने चेंडू टोलवलाय. 1 धाव दुहेरीचा घेण्याचा मानस असेल. काय घडते थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करायचे. रनआउट साठी रिव्ह्यू असेल. बॅटर आउट आहे.
हे चिमट्याची खोली बाहेर रंगात बसलेले चिमट्याची खोली बाहेर रंगात बसलेले माझी फसवणी माझ्या सुकडे माझी फसवणी माझ्या थँक्यू. नक्कीच एक चांगला रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवरती देखील प्रयत्न केला होता, त्याच्यानंतर आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रयत्न केला रनआउट करायचा, त्याच्यामध्ये मात्र यशस्वी झाले. सनेशला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय, थोडासा बाउन्स सुद्धा होतोय विकेटवरती चेंडू आणि चांगलं षटक राहिले. पहिल्या षटकाचा अंत होतोय, सांगता होते एका गाड्याच्या मोबदल्याने फक्त 5 धावा. चला, आपल्याला फक्त 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. आतापर्यंत 5 मिनिटं आपले कंप्लीट होत आहेत. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अभिला प्राचारण केले, पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विकेटच्या मागे, चांगले गॅदर आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आतापर्यंत जर विचार केला कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि त्याला मात्र कुठेतरी सार्थ अशी गोलंदाजी करताना आपण कणकर संघाचे खेळाडू पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 5 धावामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून राहिली होती. अभि पुन्हा एकदा आता मात्र टॅप केलाय चेंडूला, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, एकच धाव मात्र मिळेल. कुठेतरी आता मात्र ज्या पद्धतीने चेंडूला पहिला चेंडू ब्रश झाला नव्हता, त्याच्यानंतर कुठेतरी मेरिटवरती क्रिकेट खेळलं पाहिजे ना, हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी आपल्याला षटकार चौकार येत नाही तेव्हा कुठेतरी एकेरी आणि दुहेरी धाव का महत्वाची असते ते मात्र त्याने दाखवून दिले. 1 धाव मिळते, धाव संख्या 6, लॉस ऑफ 2 विकेट. मागच्या मॅच मध्ये राहुलने देखील चांगली कामगिरी पाहिली, 3 विकेट देखील घेतल्या. त्याच्यानंतर एक चांगली फलंदाजी, 16 धावांची इनिंग, म्हणजे आतापर्यंत ज्या मॅच झाल्या त्याच्यामध्ये एक मोठी इनिंग राहिली आहे. खरोखर चांगला बॅटर, एक ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या ठिकाणी बॅटची टॉप एज घेतली, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये खराबपैकी म्हणावे लागेल, चुकीला माफी नाहीये हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत. खराब कुठेतरी खराब गॅदर पाहायला मिळालं, या ठिकाणी जरूरत नव्हती, परंतु अशा घटना घडल्या तर त्याचा मात्र फायदा फलंदाज घेऊ शकतात. एक बेनिफिट मात्र फलंदाजाला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 8. कोण लावणार कोणाची वाट मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर धावसंख्या झाली 8. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु एक खराब पैकी. परंतु जरी सांगितलं आम्ही 40 धावा करण्याचा प्रयत्न असेल, मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये आहे, मोठा फटका येताना दिसतोय, चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी, येतोय चौकार. बॉलरच्या मनामध्ये थोडासा विचार झाला असेल की थोडासा गॅदर चांगलं झालं असं, 1 धाव गेली नसती तरी मी चांगला चेंडू टाकू शकलो असतं. परंतु क्रिकेटमध्ये एका धावेला आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाला का महत्व असतं ना, हे आपल्याला पाहायला. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला धाडलंय, फील्ड होतोय, फेकी देखील होते, 2 धावा कंप्लीट होतील. आता मात्र आपण जर पाहिलं तर साहिल मात्र चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत, ज्याच्या बॅट मधून, माफ करा, सुशांत
पुन्हा एकदा मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस असेल. कुठेतरी आपण पाहिलं तर अभिनेत सुरुवात तर चांगली केली होती, परंतु शेवट मात्र चांगला करू शकला नाही. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. षटक संपली का? आदरणीय महादेव धोंडू मनवे यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान केला जाईल. सागरजी भावे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर श्री बबन दुर्गवले साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. हर्षद मनवे यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित केले जाते. संभाजी खापरे यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील साहेब यायचे. अक्षय पाटेकर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गंभासाना मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी समोरच्या दिशेने टोलवलाय, क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी देखील होती. एकच धाव पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या जर पाहिली तर 17. मागचं षटक थोडस खेराब राहिलं, परंतु जरी 25 धावापर्यंत मजल मारली तरी सुद्धा कणगर हा देखील संघ मी कित्येक वेळा पाहिले की चांगलं कमबॅक करतो आणि मोठमोठ्या मॅचेस देखील त्याने जिंकलेत. धावसंख्या 17. हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती केला प्रहार. या स्पर्धेचा येतोय का? चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. खरोखरच कुठेतरी खराब चेंडूचा समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्या. म्हणजे कपिल देव निकज यांचं वाक्य कुठेतरी आठवणीत येते. खराब चेंडू होता आणि त्याचा मात्र सन्मान समाचार घेतलाय. थोडासा बदल केला जातोय आता मात्र. कुठेतरी हा संघ दडपणाखाली असेल, कारण का अभिनय ज्या पद्धती माफ करा सिद्धेशने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती ना, खरोखरच 5 धावांमध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली राहिली होती. परंतु आता मात्र कुठेतरी अक्की याच्यावरती हमला बोललाय आणि सुशांतच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका. झेल होईल का? सोप्पा झेल मात्र या ठिकाणी सुटला जातोय. खराब क्रिकेट आपल्याला तुम्हाला सर्वांना, परंतु सुशांत मात्र खरोखरच चांगली कामगिरी करतोय. वन शॉट असेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग होते. आपण जर पाहिलं पुण्याच्या एकदा आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्ड मधला चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी काय घडते? आउट झाला. कोण आउट आहे? फलंदाज बाद होतोय. आपण जाऊया न्यू बॅटर आपण पाहू शकतो राजू याला. स्लॉग होतं षटक, हाणामारीचं षटक. ज्या षटकामध्ये आपण पाहतो की जर मोठमोठे फटके येताना एक चौकार पाहिलाय, एक षटकार पाहिलाय या षटकामध्ये. आणि शेवट मात्र या षटकाचा गोड करेल का गोलंदाज की फलंदाज? पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून एक डोळ्यांचं
पार न पेडणारा फटका या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सर्वांना पाहायला भेटतोय. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. डीजे थँक्यू. नक्कीच मी जसं सांगितल्याप्रमाणे शेवटचं षटक मोठे फटके नक्कीच येते आणि कुठेतरी राजू मला वाटतं डगआउट मध्ये सेट होऊन आला होता असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण का चांगला फटका पाहायला भेटला. कुठेतरी संधी निर्माण केली होती. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु पंच आमचे दक्ष आहेत. सकाळपासून त्यांचं काम चांगलं राहिलंय. पंच दोन्ही हात समांतर करतायत. धाव 1 मिळेल अवांतर आणि धावसंख्या तर जाऊन पोहोचली 29. त्यांनी सांगितले होते आम्ही 35 किंवा 40 बनवू, परंतु आतापर्यंत 29 बनलायत. हाफ ट्रॅकर चेंडू चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा उसळी येतोय. एक बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. कुठेतरी कमबॅक करतोय पंच दर्शवतायत. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 30, म्हणजे 30 धावा आहेत. 31 धावा 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. याच्यानंतरची मॅच असेल सलामीची जोडी पाठवायची आहेत. धावा बनवायचे त्या 18 चेंडू आणि 31 धावा. आपण जर पाहिलं तर नक्कीच ही सुद्धा मॅच चांगली पाहायला मिळेल. सकाळची सलामीची मॅच बघितली तर मला वाटतं बोंडवली संघाने भाची मारली आणि दुसऱ्या सामन्यासाठी आपण पाहू शकतो तयार होतोय, सज्ज होतोय हा संघ. आदरणीय सचिन गंगाराम खापरे यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. प्रशांत पाटेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. चला बॅटर पाठवायचे. चला सिद्धेश, कनगर संघाला विनंती असेल आपल्यासाठी खेळाडू कक्ष बनवलाय त्या ठिकाणी आपण यायचंय. चला मित्रांनो, कारण का एवढी मोठी मेजवानी वर्षातून एकदाच येते. कारण का या स्पर्धेची 365 दिवस आपल्याला तुम्हाला सर्वांना वाट पाहावी लागते. आपण यायचंय. दुसऱ्या फेरीचा देखील सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. सिद्धेश ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु माफ करा दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे 12 वाजलेत. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजीचा देखील कस लागणार आहे. कारण का सकाळपासून पाहिलं तर धावसंख्या जास्त होत नाहीये. कारण का 18 चेंडू मध्ये 31 बनवायचे आहेत. सलामीचे बॅटर एका बाजूला सिद्धेश, दुसऱ्या बाजूला शैलेश आणि गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीकला आपण पाहू शकतो.
प्रतीकला आपण पाहतोय, सिद्धेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. नक्कीच आपण पाहतोय मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपनीच्या माध्यमातून एक देखणं आयोजन तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती सिद्धेश डावखोरे हाताचा बॅटर. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शैलेश उलटा चेंडू इनबीटच्या डोक्यावरून त्याला धाडलंय. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. उलटा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही तरी सुद्धा 2 धावा मात्र मिळत आहेत. संघाचं या ठिकाणी श्री गणेश केल्या जातोय. 2 धावा आपण जर पाहिलं, या खेळाडूकडे पाहिले मी कित्येकदा मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. मेरिटवरती देखील चांगलं क्रिकेट खेळतो, परंतु कुठेतरी अजूनही 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. फुलटॉस चेंडू पंचाने नो दर्शवलाय. बॅटची एज घेतली, त्याच्या पाठी क्षेत्ररक्षक आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2+1 पंच आम्हाला दर्शवत आहेत. आणि अशा 3 धावा असतील, जर पहिल्याच 2 चेंडूवरती 5 धावा दिशांसर आल्यात, म्हणजेच कुठेतरी फाईट बॅक या मॅच मध्ये नक्कीच होईल. कारण का दोन्ही संघ आम्ही का एका मोठ्या मॅच मध्ये आहोत आणि एका मोठ्या आयोजनादरम्यान आम्ही आमचा खेळ कसा उंचवायचा हे त्यांना माहिती आहे. पहिल्याच 2 चेंडूवरती, माफ करा, पहिल्याच 1 चेंडूवरती दुसरा चेंडू न होता 5 आल्यात. लोअर फुटटॉस चेंडू, त्याला मात्र कव्हर मध्ये एक देखना फटका आपण पाहतोय. बॅकअप किती चांगलं आहे, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. टाळ्या आपल्या डगआउट मध्ये नक्कीच झाल्या पाहिजेत. आपले खेळाडू चांगले जेव्हा कामगिरी करतात, त्यांच्या पाठी जर महत्वाचं काय असेल ना, तर त्या टाळ्यांचा आवाज येतो ना, त्या टाळ्या असतील, ती आपल्यासाठी प्रत्येक खेळाडूसाठी कौतुकाची थाप असते. आणि ते मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडवरती प्रथमच शैलेशला आपण पाहू शकतो. धावसंख्येचा ग्राफ जर बघितला तर थोडासा वाढतोय. पहिल्याच 2 चेंडूवरती 6 धावा कुठल्यात. अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न होता खराब गोलंदाजी. कारण का वारंवार जर पाहिलं तर कुठेतरी थोडस खराब तुम्ही जरा क्षेत्ररक्षण कराल तर त्याचा तुम्हाला फायदा देखील मिळतो. YD+2 अशा या षटकामध्ये आपण जर पाहिलं, एक नो देखील आलाय. त्यावेळी देखील 2 धावा बेनिफिटच्या रूपामध्ये भेटल्या होत्या. त्याच्यानंतर आता मात्र वाईड येतोय आणि 2 धावा मिळत आहेत. परंतु कुठेतरी तुम्हाला हा सामना जर जिंकायचा असेल ना, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी होते आणि कुठेतरी त्यांना तुम्ही बेनिफिट देताय. पुन्हा एकदा काय करताय, पंच वाईड खून दर्शवतायत. या ठिकाणी आपण जर पाहिलं, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा नियम क्रमांक आपण जर पाहिलं तर 22 अंमलात आणला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले 10 डबल फिगर मध्ये विदाउट लॉस. चांगली कामगिरी कणगरच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. आता मात्र बॅटची एज घेतली होती. एक सोपा झेल मात्र धरणीला दान केला जातोय. आपण जर पाहिलं, जर रोहित शर्मा याने 264 धावांची ज्यावेळी इनिंग खेळली ना, तेव्हा मात्र आपण जर पाहिलं 3रा पर्यायाने त्याचा झेल सोडला होता. आणि कुठेतरी असं म्हटलं जातं ना, कुठेतरी थैमान करणारी फलंदाजी राहिली होती. एक झेल मात्र सुटला जातोय. कशा पद्धतीने कमबॅक करेल थोडासा दडपणाखाली असेल. कारण का सिद्धेश जर पाहिलं आणि शैलेश कुठेतरी मेरिटवरती क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. दबावाखाली नक्कीच आहे, परंतु त्याच्यातून तो कसा कमबॅक करेल हे सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा वाईटची खून आमच्यापर्यंत दर्शवतायत. 1 धाव मिळेल आणि धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढतोय. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. 1-12 विदाउट लॉस. मोठ्या फटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. त्याच्या बॅट मधून येतो मोठा धमाका. 6 धावांसाठी येतो षटकार. वापर चेंडू करतोय हवाई सफर. काय फटका, देखना फटका. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी चेंडूला सन्मान देण्याचा मानस होता. डायरेक्ट हिट झाला असता तर काम फिट झालं असतं, परंतु असं काही होताना दिसत नाहीये. पहिल्या षटकाचा मात्र चांगला समाचार घेतलाय आणि धावसंख्या जर जाऊन पोहोचली 19-19. पहिले षटक अजूनही मार्गस्थ असताना काय बॅटिंग राहिली आहे. कुठेतरी खराब दुसऱ्यापासून गोलंदाजी आपण पाहू शकतो. परंतु पुन्हा एकदा
या फटक्याची आवश्यकता होती का? कारण का 5 चेंडूमध्ये 19 आल्या होत्या. कधी कधी फलंदाज सुद्धा चुकी करतायत, पंच नो दंडित करतायत. धावसंख्या 2-0, लॉस ऑफ 0 विकेट. प्रतीकच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लाईन कुठेतरी या षटकामध्ये दिशांची खराब आपल्याला पाहायला मिळाले. आणि एक षटकार देखील पाहायला ज्याला फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून पाठवलं होतं 6 धावेसाठी. कुठेतरी एक मेजबानी होती त्या चेंडूची, त्याचा मात्र दोन्ही हाताने स्वीकार केलाय. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल, आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. पुनश्च एकदा काय घडते, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवला होता तिथे मात्र मारतोय, परंतु एक चांगला झेल टिपला जातोय. विकेट होईल पतन. बॅक टू दी पैलून गॉन डीजे. न्यू बॅटर आमचे मित्र प्रीतम बाईत याला आपण पाहतोय. खरोखरच प्रीतम हा एक जसं म्हटलं तर तरी कणगर संघाचा हुकमी एक आहे, परंतु आज मात्र कुठेतरी मी वारंवार त्याला फलंदाजी करताना ओपनिंगला पाहिले, परंतु कुठेतरी स्वतःला थांबवलंय. आणि परंतु आता मात्र वन डाऊनला येतोय. कशा पद्धतीचा खेळ राहील पाहावं लागेल, परंतु धावसंख्या तेवढी राहिली नाहीये पुढे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, फुल पॉवरफुल सक्सेसफुल. 6 धाव्यांसाठी येतोय स्टार. 6-6-6. आता मात्र धावांचा वेग वाढलाय, म्हणजे धावा येताना आपण पाहतोय. या मॅचचा सामन्यावरचा पुरस्कार जातोय डेफिनेटली, म्हणजे गोलंदाजी करताना फक्त 5 धावांच्या मोबदल्यामध्ये आणि 24 धावांची 7 चेंडू 24 धावांची एक मातब्बर इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला आदरणीय जयंत मनवे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. बिपिन दुर्गवले यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. त्याच्यानंतर दिनेश देवजी दुर्गवले यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. आदरणीय आकेश धरणकर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. त्याच्यानंतर अनंत चव्हाण यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. पवन वागरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. चला याच्यानंतर काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. मराठीचा आणखी